ती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे. $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये धारावी असेल, एअरपोर्ट असेल, अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत, MSCB असेल, त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्हीसुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर, म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे. कोण म्हणते कोण म्हणते असं? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा. अजून निवडून यायचे आहेत ना, अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत. संख्या किती होते काय होते, पण मी इतकंच सांगेन काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे. बताइए. एग्जिट पोल में महाविकास आघाड़ी को एज नहीं मिल रहा है, महायुति को देखिए क्या होता है एग्जिट पोल, किसने किया एग्जिट पोल. देखिए लोकतंत्र में जो मतदान होता है वो सीक्रेट होता है. लोग अपनी बात हमेशा खुलकर नहीं कहते. महाराष्ट्र में इस बार यही हुआ है. कोई आप सैंपल सर्वे 2-4 हज़ार लोगों का स्टेट में ले लेंगे और कहेंगे ये जीत रहा है वो जीत रहा है. हरियाणा में कांग्रेस जीत रही थी एग्जिट पोल के अनुसार. क्या हुआ भाई? हाँ, क्या हुआ? लोकसभा में मोदी जी को 400 पार दिखा रहे थे एग्जिट पोल वाले, सभी बड़े बड़े चैनल वाले. क्या हुआ आप देखिए. 23 तारीख को 10 बजे तक 11 बजे तक पूरा फैसला आ जाएगा. हम 160-165 सीटें जीतने जा रहे हैं. सर, कल शाम तक जब वोटिंग हो रही थी उसी समय नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कि कांग्रेस के नेतृत्व में महाविकास आघाड़ी सरकार बनने जा रही है. तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री होगा? नहीं, मैं ये नहीं मान लूँगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठ कर तय करेंगे. अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए. बिटकॉइन वाले मामले में सर, ये बिटकॉइन वाला बोगस है. अडानी पर जो मामला हुआ है अमेरिका में और ट्रम्प प्रशासन ने उसका अरेस्ट वारंट उनको अरेस्ट करने के लिए वारंट निकाला है. ये देश के लिए, मोदी जी के लिए, पूरे बीजेपी के लिए शर्म की बात है. अडानी की वजह से मोदी जी ने इस देश को एक धब्बा लगाया है. आपको बताना चाहता, हिंडनबर्ग वगैरह लोगों का जो चल रहा था ना, उनको क्लीन चिट देने वाले लोग हैं. इसीलिए तो महाराष्ट्र में जो लड़ाई हुई चुनाव की कि हम महाराष्ट्र को अडानी राष्ट्र नहीं बनाना चाहते हैं, सब कुछ खरीद लेंगे, सब कुछ बेच देंगे. महाराष्ट्र में धारावी से लेकर एयरपोर्ट तक सब कुछ अडानी को बेच दिया. कैसे बेच दिया? क्योंकि चुनाव में 2000 करोड़ से ज़्यादा पैसा अडानी का यहाँ आया है. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रधानमंत्री मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी, 2000 करोड़ से भी ज़्यादा पैसा इस चुनाव में खर्चा हुआ है. वो पूरा पैसा अडानी का है. ये करप्शन है, ये ब्राइब है. और इस प्रकार के ब्राइब के लिए ही ट्रम्प प्रशासन ने गौतम अडानी के खिलाफ अरेस्ट वारंट जारी किया है. यह हमारे लिए, देश के लिए शर्म की बात है. ऐसे व्यक्ति के हाथ में देश का पूरा उद्योग मोदी जी दे रहे हैं और पूरी अर्थव्यवस्था मोदी जी दे रहे हैं. डेफिनेटली इसीलिए तो 2000-3000 करोड़ का जो पैसा डाल दिया ना हमको हराने के लिए, कि हम लोग भी ट्रम्प प्रशासन की तरह जांच करेंगे. और एक नहीं, ये लोगों के ऊपर 100 से ज़्यादा अरेस्ट वारंट निकल सकते हैं. अरे यार, कोण संजय शिरसाट? स्वतः हरतो आहे तो.
आणि दुसरीकडे पाहिलं तर केदार दिघे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे दारू आणि पैसे वाटपासंदर्भातला. केदार शिंदेंवर दारू आणि पैसा वाटपासंदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा सगळ्यात पहिला गुन्हा एकनाथ शिंदेवर व्हायला पाहिजे. पैसे वाटपासंदर्भात जर केदार दिघ्यांवरती गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा विनोद तावडेवरती गुन्हा दाखल झाला पैसे वाटपाचा नाही झाला. पैसे पकडले, त्या हॉटेलमध्ये काही संशयास्पद महिला नाही पकडलं, गुन्हा दाखल झाला का विनोद तावडेंवर? नाही. अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंद्यांचे पैसे पकडले. नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये 3 कोटी रुपये पकडले. कोणावर गुन्हा दाखल झाला मला सांगा. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती या संदर्भातला पहिला गुन्हा FIR लॉज व्हायला पाहिजे. केदार दिघेवरती काय गुन्हा दाखल करताय? आनंद दिघ्यांच्या पुतण्यावर, वारसदारावर. हे तुमचं दिघ्यांचं प्रेम आहे. सुहास कांदेंनी कोण आहेत ते आमदार आहेत, त्यांनी जर भुजबळांना धमकी दिली असेल तुझा मर्डर होईल, मी हे टीव्हीला पाहिलं, तर निवडणूक आयोग, विद्यमान गृहमंत्री फडणवीस यांची काय जबाबदारी आहे की नाही? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जबाबदारी आहे की नाही? एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल, फिक्स आहे तुझा मर्डर, आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता? तुमचे लोक काय भाषा वापरतात? मर्डरची भाषा वापरतात. आणि हे देवेंद्र फडणवीस सारखे लोक जे आहेत गृहमंत्रीपदावर, मुख्यमंत्रीपदावरची माणसं, अमित शहा गृहमंत्री, हां काय चाललं या राज्यामध्ये? चला थँक्यू. देखिए ये अपक्ष हमारा नंबर कम नहीं हो जाएगा. आप जो बात कर रहे हैं कि अपक्ष या छोटे दल, हम और हमारे सभी साथी छोटे छोटे दल जो है, शेका पार्टी है, समाजवादी पार्टी है, हाँ लेफ्ट के लोग हैं, हम सब मिलकर हमारे पास सरकार बनाने के लिए बहुमत का आंकड़ा हम पार कर रहे हैं. हम 160 या 165 तक सीटें जीत रहे हैं. मैं आपको दावे के साथ कहता हूं. कुठे आहे? नाही, आम्ही आज भेटतोय, उद्याही भेटतोय. आम्हाला 2 दिवस भेटून काही चर्चा कराव्या लागतील. पूर्ण स्थिर सरकार, पूर्ण. तर खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. महायुतीनं प्रचंड पैसे वाटले असं वक्तव्य राऊतांचं समोर आलंय. तर महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार असं सुद्धा संजय राऊत म्हणाले. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलं मतदान झालं. राज्यात सरासरी 65.11% मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान हे ग्रामीण महाराष्ट्रात झालंय, तर सर्वात कमी मतदान शहरी भागात झालंय. सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 76.25% मतदान झालं. त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यामध्ये 73.68% मतदान झालं. सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात 52.60% झालंय. राज्याच्या अनेक जिल्ह्यात सरासरी 60%च्या वर मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते.